सचिन, तू ओटा पुसलास? का केलंस हे सगळं? एवढं काय त्यात? तुमच्यासाठी आणि दादासाठी एवढं करूच शकतो ना मी. दादा गेली कित्येक वर्ष माझ्या संसारासाठी घर सांभाळतो. म्हणजे फक्त आर्थिक दृष्ट्या नाही, स्वयंपाकापासून साफसफाई पर्यंत सगळं काय करतो तो. मी थोडंसं केलं तर काय बिघडतं? आई कधी थांबणार आहे तुझं त्रास देणं? मला खरंच काही त्रास झालेला नाही अनंत. काकूंना वाटतंय मला असं घरकामं करायला लावल्यामुळे दादाचा अपमान झाला असेल, पण पटवर्धन कुठल्याच कामाला कमी लेखत नाही, कधीच नाही. आणि हे तर काहीच नाहीये काकू. दादाच्या प्रेमासाठी मी कितीही काम करू शकतो. त्याच्यासोबत मी कायम उभा आहे. सचिन, खरं आहे तुझं. एकटं पाडणं, अपमान करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या कुटुंबासाठी नाहीतच. जे कुटुंब असं एकत्र बांधलेलं असतं त्यांचा अपमान कधीच होऊ शकत नाही. मी खूप नशीबवान आहे की मी अशा कुटुंबाशी जोडले गेले. मी सौरभ बरोबर आहे कायम. मी पण आहे. आणि काय तुम्ही हे विसरू नका की वाड्यामध्ये मी पण राहिले. सो टेक्निकली या फॅमिलीचा मीही एक भाग. आई, मी तुला तुझ्या शब्दांवर ताबा ठेवायला सांगितला होता, तो तू ठेवलासही. तुझी इंटेन्शन्स काय? ती कधीच सुधारणार आहेस? आई, अगं माणसं तोडून काहीच मिळत नाही आयुष्यात. माणसं जोडून खूप काही मिळतं. अशाने एकटी पडशील एक दिवशी. मी अनामिका, घरातल्या मोठ्या माणसांनी घरातल्या लहान माणसांना एखादं काम सांगितलं किंवा कामं सांगितली तर त्यात गैर काय? मला यात काहीच चुकीचं वाटलं नाही. तिला काम करून घ्यायचं नव्हतं, अपमान करायचा. अहो पण अपमान झाला कुठे? फक्त कामं झाली. काय सचिन? मग काय? आणि का होईल माझा अपमान? आता जर अनामिका मॅडम आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत तर त्यांचं घर झाडायला पुसायला मला का कमीपणा वाटेल? आणि दादा, जशी माझी मायमावशी आहे ना मला, तसंच कावेरी काकू. तुला या जशा माई मावशी सारख्या वाटतात तसं मला आपल्या वल्ली सारख्या वाटतात. जेवणाच्या ताटात फक्त गोड पदार्थ असून कसं चालतील? लोणचंही पाहिजे, मिरची पाहिजे, नाही का? आमच्या घरी वल्ली आहे काकू. तुम्ही भेटलाय, ओळखता तुम्ही. वल्ली अशी आहे, कधीतरी वेड्यासारखं वागते, कधीतरी कमी जास्त बोलते, पण म्हणून आम्ही कधीच तिला एकटं पाडत नाही. का माहिती? कारण वल्ली आमच्या कुटुंबाचा भाग आहे काकू. आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे वल्लीवर. होतं, आहे आणि कायम असणार आहे. सचू, आपलं घर गळतं हे कळल्यावर मिस अनामिका आपल्याला हक्कानं आपुलकीनं त्यांच्या घरी घेऊन आल्या. आपल्या सगळ्यांचा पाहुणचार करतायत. मिस अनामिका हे सगळं करतात आहेतच, तसंच अनिच्छेने का होईना पण कावेरी काकूंनी पण आपल्या सगळ्यांचा पाहुणचार केलाय. आपल्याला काय हवं काय नको ते बघितलंय आणि हे आपण कोणीच कधीच विसरून चालणार नाही.
आणि म्हणूनच ज्या हक्काने मिस अनामिका आपल्याला इकडे घेऊन आलात ना, त्याच हक्काने आणि आपुलकीने मी तुम्हाला सांगतो, कावेरी काकू सुद्धा आपल्याच कुटुंबाचा भाग होत्या, आहेत आणि कायम राहतील. अरे, याला म्हणतात सुखी संसार. सुंदर सकाळ, प्रसन्न वातावरण आणि असा गरमागरम वाफाळलेला चहा हातात आणून देणारी एक सुंदर बायको. अहो, मी थट्टा केली तुमची. तुम्ही रोज माझ्या हातात चहा आणून नाही दिलात तरी चालेल, कारण मला हातात चहा देणारी नाही, आयुष्यभर हातात हात देणारी, आयुष्यभर माझी साथ देणारी बायको आहे. आज मूड फारच छान दिसतो. हे काही मागितलं तर देशील? तुमच्या बाबतीत माझा मूड नेहमीच छान असतो. काय हवं ते माग. पट्या, तू जा इथून. मला माहितीये मी आग्रह करून तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं, पण आईनं जे सचिन बरोबर केलं ते खूप चुकीचं होतं. खूप. मी तिला सांगितलं होतं की कुणाला लागेल असं काही बोलू नको, असं तिने हा काहीतरी नवीनच प्रकार सुरू केलाय. सचिनचा चांगुलपणा म्हणून त्याला त्याचा अपमान वाटला नाही, पण आईला अपमानच करायचा होता. म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी इथं नको राहायला. बस आता हे जास्त ताणायला नको, हे पुन्हा व्हायला नको. मिस अनामिका, तुमच्या घरी जशी तुमची आई आहे तशी आमच्या घरी वल्ली आहे. मी बघितलं ना ती तुमच्याशी कशी वागली आहे अनेकदा. तुम्ही मला उघड उघड सांगितलं नसलं तरी मी दोघींनाही ओळखतो, तुम्हालाही आणि तिलाही. पण म्हणून त्याचा राग तुम्ही कधी आमच्यावर काढला नाही. तसंच कावेरी काकू आमच्याशी वाईट वागल्या म्हणून त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण आमच्यापैकी कोणालाही त्रास झालेला नाही, होणार नाही. हा, पण आमच्या इथे थांबण्याने आणि काकूंच्या आम्हाला बोलण्याने जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. मग आम्ही जाऊ आमच्या घरी. पट्या, खरंच सॉरी. मला खूप आवडलं असतं तुम्ही सगळे थांबू शकला असतात तर, पण माझा नाईलाज आहे. सॉरी. अहो, काय बोलताय मिस अनामिका? तुम्ही 2 दिवस आम्हाला इथे ठेवून घेतले, डोक्यावर छत दिलं, चांगलं चुंगलं जेवायला दिलं, इतकं प्रेम दिलं सगळ्यांना. तुम्ही जितकं सॉरी आहात ना त्याच्यापेक्षा जास्त आमच्या सगळ्यांकडनं थँक्यू आहे. राऊंड राऊंड वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मला मनापासून असं वाटत होतं मिस अनामिका की मी अजून 1-2 दिवस इकडे राहिलो असतो ना तर मी काकूंचा होकार मिळवला असता. ती नाहीये रे तशी. हेडस्ट्रॉंग आहे खूप. एकदा निर्णय घेतला की बदलत नाही ती. हो, पण हम भी किसी से कम नाही आहे. तुमच्यासाठी 22 वर्ष थांबलो, काकूंसाठी अजून काही दिवस. पण मला मनापासून वाटतंय की मी त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवला, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याबरोबर राहिलो तर त्यांचा होकार मी नक्की मिळवेल. बरं चल, मी आज उशिरा येणार आहे ऑफिसला. मला एका क्लायंटच्या साईटवर जायचं त्याआधी, पण मी आवरते पटकन, सगळ्यांना वाड्यावर सोडते आणि मग जाते. मिस अनामिका, आम्ही घरी कसे जाणार ह्याची गिल्ट तुम्ही घेऊ नका. आम्ही जाऊ आमचे, तुम्ही तुमचं काम करा. अहो कावेरी ताई,
अहो 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 हे काय करताय तुम्ही? छान. म्हणजे आता माझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना सुद्धा 16 पाळावं लागणार आहे की काय? अहो सचू, आज आपल्या घरी परत जाऊया. एक काम कर, तू ऑफिसला जा, मी बाकीची आवरावर करतो. आपण आजच जाणार आहोत घरी? चेहरा खुलला तुझा. वल्ली परत येते का काय? हा, मग तिला घरीच यायला सांगतो डायरेक्ट. सांग घरी सांग. अहो कावेरीताई, अहो कावेरीताई, अहो कावेरीताई, अहो कावेरीताई, अहो कावेरीताई पडल्या. अहो जावई बापू, सौरभराव, अहो लवकर वर या, कावेरीताई पडल्या. थांबा. काय झालं? मी हात देतो, आपण उचलूया त्यांना. थांबा 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 थांबा. त्या आता सोवळ्यात आहेत, त्यामुळे त्यांच्या अंगाला हात लावलेला त्यांना अजिबात चालणार नाही. अहो पण ते पडले आहेत, त्यांना मदत करायला नको का? सचू तू हात दे. मला कोणी स्पर्श नाही करायचा. आम्ही फारोसे नाही होत, आम्ही आंघोळ केली. तुम्हाला केवढा त्रास होतोय ते बघा ना, म्हणून मदत करतोय आम्ही. अरे दूर व्हा. तू ऐकून नको, तू उचल. हात दे. टेका आणि थोडं पायावर वजन देऊ नका. सावकाश, मी धरलं. सचू उशी नीट कर, सोड त्यांना. काकू या. सावकाश. काकू सावकाश. टेका मागे टेका. हा पाहिजे. सावकाश. हा बसा. बरं वाटेल. आता तुम्हाला आम्हाला काय ओरडायचे ते ओरडा. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावर चक्क दादागिरी केली. अहो तुम्हाला लागलंय काकू, आणि नात्यांमध्ये दादागिरी होणार, आम्ही करणार. मला वाटतं जास्त लागलंय. मी इकडे ह्यांच्याकडे मलम वगैरे कुठे जरा बघतो. मी खाली बघतो. थांब. चालेल. खाली असेल आपण, मी मलम. हो चालेल. आराम करा. हो चालेल. काय अगं बाई, कावेरीबाई तुम्ही पडलात का? हो. आई गो, आई सूज झाले, पायाला लागले. अरे बापरे. हो. मग मावशीबाई, आता त्याला लेप लावायला लागेल. आता या आप्पाच्या पडशीतली लेप तयार करायची कृती सांगू का तुम्हाला जमेल? जमेल ना? आले हो, मी लेप घेऊन आले. या. काय नाही. थोडा वेळ दुखेल, नंतर थांबेल. हा. दादा, हा. अरे सापडलं का मलम? नाही, तू काळजी करू नको, मी शोधतो. अरे थांब. ए तू फोन कोणाला लावतोस? अरे अनामिका मॅडमला. कट. सचू फोन कट कर. अरे त्या सांगतील ना कुठे मलम, लगेच काम होईल. त्या का सांगतील? आपण शोधूया ना. अरे आपण त्या सांगतील, लगेच येतील पण मदतीला. सगळं कसं जागच्या जागी ठेवलेलं असतं. सचू फोन कट कर. अरे इथे काय कुठे काय ठेवलं? ऐक ना दादा, मला नाही थांबता येणार अजून. मी काल पण ऑफिसला गेलो नाही, आज गेलो नाही तर चिडतील या मॅडम. नाही मग तू जा ना ऑफिसला. नक्की. अरे हो, मी शोधतो मलम. तू जा, उशीर करू नको. कावेरीताई, तुम्ही विश्रांती घ्या. काही लागलं तर मी आहेच. हा. अरे वा, आज वर्तमानपत्रात काय बातम्या आल्या आहेत ते जरा वाचूया. बघूया आज वर्तमानपत्रात काय काय बातम्या आल्या त्या. मुलीच्या घरी राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेची अज्ञातांकडून हत्या. अरे बाप रे, विचित्र दिसतंय हे. अप्पा, सापडलं मलम. अरे हे मलम वगैरे नको रे, मी लेप करून आणलाय, त्यांनी बरं वाटणार आहे त्यांना. लाव. या. दूर व्हा सगळे.
कुणी मला हात नाही लावायचा. अहो काकू, मावशीने लेप केलाय, लावून घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तुला माझी इतकी काळजी असेल ना तर माझ्या मुलीला बोलव. तिला सांग तिची आई पडलीये. त्या कामासाठी बाहेर गेलेत काकू, त्यांची महत्वाची मीटिंग आहे असं म्हणाले. आणि घरी तुम्ही एकटे असतात, कोणी नसतं तर त्यांना बोलावून घेतलं असतं. पण आम्ही इतकी सगळी लोक आहोत ना तुमची काळजी घ्यायला. तुम्ही काही काळजी करू नका. उगाच मिस अनामिकांना का त्रास द्यायचा? तिला कसला आलाय त्रास? माझी मुलगी आहे ती. काकू अहो, आमच्या सगळ्यांची मदत घेतली तर काय हरकत आहे? आहे, माझी हरकत आहे. ज्यांच्यावर माझा विश्वास नाही अशा कुणाचीही मदत नकोय मला. तुला मदत करायची आहे ना, मग तू फोन दे मला इकडे. मला अनामिकाशी बोलायचंय. कमन. मॅडम मॅडम जरा एक काम होतं. अरे बोल ना. आता काय? तुम्ही आम्हाला काम सांगा, आम्ही करतो. असं नाही मॅडम, जरा अडचण होती. उचल मिळेल का? काय मिळेल का? उचल ऍडव्हान्स. परवा पगार होणार आहे की, एवढा घाय कशाला करतोय? बरोबर आहे मॅडम, पण खरंच अडचण होती. हे बरं आहे. ऍडव्हान्स पाहिजे म्हणून आज ऑफिसवर वेळेवर आला. काल 10 कॉल केलं असतील, तेव्हा तू बरोबर गायब होतास. सॉरी मॅडम. सचिन, ते घरचं सॉल्व झालं का? सगळं ठीक आहे ना आता? मॅडम, ती फाईल तुम्ही मागवली होती मी रेडी केली आहे. काय प्रॉब्लेम झाला त्याच्या घरी? अहो मॅडम, पावसामुळे त्याच्या घराचं नुकसान झालंय. खूप काम निघालंय आणि सगळीकडे गळतंय. त्याच्या घरची मंडळी बाहेर कुठेतरी राहून तात्पुरता मॅनेज करतात. आणि नुसता मदत करतो म्हणतोय, करत काहीच नाहीये. दे ना फोन, मला बोलायचं तिच्याशी. काकू, पण आता तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला आमची मदत नकोय. मग आता आम्ही कसं देणार फोन? ठीक आहे, नको देऊ. तुझ्या फोनवरनं फोन लाव ना. ठीक आहे, लावतो. हॅलो, हा मी अनामिका. हा काय झालंय, तुमची आई म्हणजे कावेरी काकू आहेत ना, त्या पाण्यावरनं पाय घसरून पडले आहेत, त्यांना लागलंय. हा नाही मावशी, नाही आम्ही सगळे आहोत, पण त्या काय म्हणतायत, त्या नाही ना, आम्ही मदत करायला तयार आहोत, पण त्यांनी तुमच्या नावाचा दुसरा लावलाय. एक काम करा ना, तुम्ही जे काही काम करत असाल ना ते हातातलं सगळं काम बाजूला टाका आणि लगेच घरी या. हा, मुंबई? तुम्ही मुंबईला? अरे देवा, कधी घ्याल? रात्री? काय हरकत नाही, त्या थांबतील. हो दुखेल, त्यांना खूप त्रास होईल, पण थांबतील त्याला काय. तुम्ही या निवांत, काम उरकून या. हा ओके ओके, थँक्यू. हॅपी जर्नी. हा सावकाश या, पाऊस आहे. त्या मुंबईला गेल्या आहेत. ऐकलं नाही का तुम्ही फोन? आता तुम्ही ठरवा, मावशीकडनं लेप लावून घ्यायचा का रात्रीपर्यंत मिस अनामिकांची वाट बघायची ती.
करा इथे पाय, मी लावते तुम्हाला लेप. लागला लेप. नाही, सावकाश सावकाश सावकाश. ए काय ग, काय काय लावते, काय झालं तुला? काही झालं नाही अगं, काकू पडल्या, पण काळजी करू नको, मावशीने लेप करून आणलाय, ती लावेल, लगेच बरं वाटेल त्यांना, असं सिरियस काही नाही. थँक गॉड तुम्ही सगळ्यात इथे आहात. मी एकटी असते आता आजी बरोबर तर वाट लागली असती. दुखतंय का? जरा इकडे सूज आहे नाही. काय माहितीये का, हा लेप लावला ना की तुम्हाला बरं वाटेल. मी अशा अनेक रुग्णांना बरं केलंय बरं का, हे असे लेप लावून. सगळे सांधे असे आखडलेले होते, हा लेप लावला, सांधे सगळे मस्तपैकी असे ढिले झाले. थँक्यू.